नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत मेथी कशी परतवायची ही 90% मंडळीला माहितीच नाहीये. अगदी परफेक्ट कशी परतावी. चला तर आपण सुरुवात करूया. मस्त अशी चमचमीत मेथी तुम्हाला पण हवी आहे का? अगदी चवीला भन्नाट लागते, खायला तर अप्रतिम अशी लागते. चला तर मग आपण वेळ न घालवता आपण मेथीला भाजी बनवायला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मसाले बघा, आपण बेसिक मसाले घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असतील मसाले तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, मी लगेच पाठवेल तुम्हाला कसे मसाले तयार करायचे. तर आपण मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, मस्त मसाले परतून घेतले. आता मेथी टाकून घेतलेली आहे, बघू शकताय. मस्त अशी मेथी आपल्याला कशी परतावी योग्य पद्धत अशी असते. आणि मेथीची भाजी अशी असते, चवीला खूप भन्नाट असते, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते. तर आपली ही पद्धत जी आहे मेथी परतवायची अप्रतिम ट्रिक आहे. आणि समोर तुम्ही बघतच राहा, खायला तर उत्तमच लागते, चवीला भन्नाट लागते. एक भाकरीच्या ऐवजी आपण अर्धी एक भाकर अजून एक्स्ट्रा खातो. तर बघा, अशी परतून घ्यायची मस्त. मसाले मी काय काय घातलेले आहेत, तुम्हाला जर पाहिजे असतील मसाले काय काय एकदम नॉर्मलच टाकलेले आहेत मसाले, तरीही तुम्हाला हवे असतील तर कमेंट नक्कीच करा मंडळी. बघा, आपली मेथी मस्त परतून घेतलेली आहे. बघा, असं पाणी सुटलं आहे, असं पाणी सुटू द्यायचं. लगेच आपल्याला काढायची नाही, अजून 2-4 मिनटं छान अशीच परतून घ्यायची. आणि अगदी कमी वेळात बनते हा मंडळी मेथी. खायला तर चवीला खूपच भन्नाट लागते. तुम्ही ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती कशाही सोबत खाऊ शकता. अगदी तुम्ही डाळ भातासोबतही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते, थोडी पण कडवट लागत नाही. बघा, मस्त अशी परतून घ्यायची, अलटत पलटत राहायचं सतत. असं म्हणायचं नाही आता आपण मेथी कढईत टाकली, आपण थोडा वेळ बाजूला जाऊया, असं करायचं नाही मंडळी. मस्त उभं राहायचं, छान त्याला थोडंसं बघत राहायचं. जेवढं आपण त्याला बघू तेवढीच अजून चवीला भन्नाट होते. चला तर मग आता मस्त बघा कसं पाणी सुटले, छान अशा बुडबुड्या आणि असा मस्त सुगंध, खमंग सुगंध येत आहे. येते की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी? बघा, आता पाणी आटून घेतले आपण. बघा कशी हिरवीगार मस्त अशी लुसलुशीत दिसते. तर भरपूर मंडळीची भाजी आहे, काळपट पडल्या जाते, अशी हिरवसर दिसत नाही. हिरवी भाजी कशी दिसायला पण हिरवीगार दिसली पाहिजे परतल्यानंतर. तर अशा ट्रिकनं बनवा, मस्त अशी तुमची भाजी काळी पडणार नाही आणि खायला पण उत्तम लागते. जशी आपल्या नजरेला हिरवगार बघायला छान वाटतं, तशीच खायला पण ही खूपच चवीला भन्नाट लागते. बघा, मस्त अशी सुटसुटीत होते. अजूनही पाणी आहे, तरी पण पहा भाजीचा कलर थोडा पण आपल्या चेंज झालेला नाही, अगदी हिरवीगार आहे आणि अजूनच डार्क कलर झालेला आहे. जशी आपण खुडून घेतली कोवळी भाजी तसाच कलर आहे, अगदी कलर उडतच नाही हिचा. अशा पद्धतीने तुम्ही परतवाल तर, आणि सतत परतवत राहायचं. असं करायचं नाही, सोडून द्यायची. सोडून दिल्याच्या नंतर आपली भाजी काळी पडते. आणि भाजी बनवताना झाकण ठेवायचं नाही, अगदी खुल्या कढईनंच आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय, पुढे बघत राहा आपली भाजी कशी बनते. अगदी हिरवीगार आणि लुसलुशीत, खायला बघा चवीला तर एकच नंबर. आवडली की नाही मंडळी कशी? एकच नंबर. चला तर मग आपण ज्वारीची भाकर किंवा चपाती संग खाऊ शकतो. अशीच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चवीला तर खूपच भन्नाट आहे, एकच नंबर. हवी की नाही मग तुम्हाला पण अशी रेसिपी? तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असला आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मंडळी.